पण बाबूजी यांच्यासारख्या फार कमी व्यक्ती आहेत ज्यांच्यावर सगळ्या लोकांनी फक्त प्रेमच केलं. म्हणजे त्यांच्याबद्दल आपण कधीच काही कोणाच्या तोंडून वाईट ऐकलेलं नाही आहे ना, कधी त्यांनी कोणाचं वाईट केल्याचं आपल्या ऐकिवात आहे. अत्यंत साधी, सरळ, प्रेमाने जगलेली आणि फार काहीतरी भव्यदिव्य करून ठेवलेली अशी ही माणसं होती. या चित्रपटामध्ये तुम्हाला 27 गाणी बाबूजींच्या आवाजातली, बाबूजी असतील, मोहम्मद रफी असतील, किशोर कुमार असतील यांच्या आवाजातली ओरिजिनल गाणी तुम्हाला ऐकायला मिळणार. तोच चंद्रमान भात तीच चैत्र यामिनी. मी भाग्यवान आहे की माझी भेट झाली होती. मी त्यांच्या 75वीचा कार्यक्रमाचं अँकरिंग केलं होतं. एकतर पहिली गोष्ट ही, कला विश्वातील एक अनमोल रत्न स्वरगंधर्व सुधीर फडके. 1 मेला हा सिनेमा आपल्या समोर येतोय आणि सुनील बर्वे आणि मृण्मयी देशपांडे दोघं माझ्या सोबत आहेत. आधी मी तुमच्याचकडे वळते. म्हणजे इतका सुंदर बायोपिक मिळावा, बाबूजींचं कॅरेक्टर, कधी हे ठरलं, तेव्हा पहिली कशा पद्धतीने ते ठरलं होतं, तेव्हा तुमची पहिली प्रतिक्रिया काय? बाबूजींची भूमिका मला करायची आहे हे मला जेव्हा कळलं तेव्हा मला त्याची कल्पना नव्हती. मला योगेशने एकदा बोलवलं, एका ठिकाणी आपण मीटिंग करूया का, आणि त्याला चित्रपट करायचं हे सगळं त्यांनी सांगितलं. आणि मग त्यांनी अर्थात सांगितलं की त्यांच्यावरचं जीवनपट मी करतोय आणि तू बाबूजींची भूमिका करावीशी असं वाटतं. तर माझा खरंच विश्वास बसला नाही. पण मी घरी जाईपर्यंत त्यांनी मला सगळं ती गोष्ट सांगितली, कशा पद्धतीने लिहिली आहे याच्याबद्दल सांगितलं. आणि खूप छान गोष्ट, स्क्रीन प्ले तर त्याचा खूप छान वाटत होता. फक्त मी अजूनही तेव्हा साशंक होतो की काय आपण करू शकू का नाही. पण मी घरी पोहोचेपर्यंत त्यांनी मला एक फोटो पाठवला, ज्या फोटोमध्ये बाबूजींचा चेहरा होता आणि माझा चेहरा होता, थोडासा फोटोशॉप केलेला, जो खूप साधर्म्य असेल असा फोटो होता. त्याच्यानंतर मला असं वाटलं की काहीतरी होऊ शकतं. मग मी त्याला म्हटलं की आपण एक फोटोशूट करूया आणि बघूया काय दिसू शकतो का मी तसा. मलासुद्धा कन्व्हिक्शन असायला पाहिजे ना ते काम करण्याचा. विचार केला होता का की बाबूजी? मला कधीच असं वाटलं नव्हतं. म्हणजे मी मागेसुद्धा एका ठिकाणी म्हटलं होतं तसं की मला खरंच वाटत नाही की माझा चेहरा मी कोणासारखं, कुठलाही बायोपिक तुम्ही करा मी करेल असं मला कधीच वाटलं नव्हतं. आणि त्याच्यासाठी मी कधी स्ट्रगलही केलं नव्हतं की, पण कधी म्हणत नव्हतं काय. मालिकांमध्ये मी खुश आहे अजूनही, त्यामुळे मी ते करत आलो आहे. मग ते फोटोशूट झालं नाही. फोटोशूटच्या आधी त्यांनी मला ते 2-3 वेळेला आम्ही बोललो आणि तो म्हणाला की नक्की होईल, तू खात्री बाळग, कारण फक्त बाबूजींचा तरुणपणीचा एकतर त्यांची जी भूमिका आहे ती आदिश वैद्य नावाचा एक ॲक्टर करणार आहे. आणि त्याच्यानंतर 40च्या नंतर जेव्हा ते बाबूजी म्हणून नावारूपाला आले तेव्हापासून ते 80व्या वर्षापर्यंतचा जो कालावधी आहे, जो मेजर कालावधी आहे, त्याच्यामध्ये तू असणारच आणि त्याच्यामध्ये आपण लुकमध्ये काय काय करणार आहोत. तर मग मी म्हटलं की ठीक आहे, म्हणजे याचं जर का अशा गोष्टी असतील तर आपण करूया. आणि मग 25 तारखेला आम्ही त्याचा मुहूर्त केला. त्या दिवशी ते सगळा पेहराव वगैरे केल्यानंतर असं वाटलं की ओके, हे होऊ शकतं, आपणही हे करू शकतो. आणि मग हळूहळू 2-3 दिवस लागले मला स्वतःला त्या भूमिकेपर्यंत पोहोचण्यासाठी. पण योगेशचं स्क्रिप्ट इतकं स्वाभाविक होतं, इतकं छान होतं आणि ठरलेलं गोष्टी फार महत्त्वाच्या होत्या. क्लॅरिटी जर का असली ना दिग्दर्शकाकडे तर ते नटासाठी सुद्धा खूप चांगलं असतं. तशी क्लॅरिटी त्याच्यामध्ये होती की आपल्याला बाबूजींच्या आयुष्यात काय घडलं आहे ते दाखवायचं आहे आपल्याला. त्यांना पहिल्यांदाच काम केलं, फर्स्ट टाईम. म्हणजे आम्ही ग्रहण नावाच्या मालिकेत आम्ही होतो, पण त्याच्यामध्ये आमचे एकत्र सीन्स नव्हते. त्यामुळे तेच आमचं काम आणि त्याच्यानंतर आत्ता पहिल्यांदाच काम केलं आहे. त्यामुळे योगेश देशपांडे हा जसा कॅमेऱ्याच्या मागे कसा आहे हे सुद्धा हळूहळू कळू लागलं. आणि त्याची क्लॅरिटी मी म्हटलं मगाशी म्हणत होतो तसं की आपल्याला नक्कल करायचीच नाही आहे. आपण तसे दिसलो हा मुद्दाच नाही. आपल्याला बाबूजींचं चरित्र फक्त लोकांसमोर मांडायचं आहे. ही एक क्लॅरिटी असली ना की सगळ्यांसाठी बरं असतं. इट बिकम्स व्हेरी इझी. आणि योगेशने इतके स्वाभाविक पद्धतीने त्याचे डायलॉग्स लिहिलेले आहेत, स्क्रीन प्ले लिहिलेला आहे की ते सादर करणं तितकं खरंच इझी झालं असं मी म्हणेन. आणि मृण्मयी, म्हणजे गाण्यावर तर तुम्हा दोघांचंही खूप मनापासून प्रेम आहे असंच मी म्हणेन. आणि त्यामुळे जेव्हा अशी भूमिका येते, सोबत सुनील सर पण असतात, तर कसं मज्जा येते, बरं वाटतं. किंवा
चला हां अक्षरशः तू अगदी योग्य बोललीस की घरी आल्यासारखं वाटतं. पुण्यामध्ये शूट होतं त्यामुळे मुळात मी माझ्या घरातच शूट करत होते असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. आणि सभोवताली जी सगळी मंडळी होती, सुनीलदादा असेल, सुखदा पण खूप चांगली मैत्रीण, सागर असेल, अपूर्वा असेल, खुद्द योगेश इतका चांगला माणूस. तर ह्या सगळ्यांबरोबर काम करताना खूप सहज सोपं वाटत गेलं. त्यांनी म्हणजे जेव्हा सेटवरचं वातावरण आणि आपण काय बनवतोय किंवा ते प्रेम सिनेमामध्ये असणारं किंवा तो आदर एकमेकांप्रती जेव्हा सेटवरती सुद्धा असतो ना, तेव्हा काम करताना आणखीन एक वेगळी मजा येते. बरं वाटतं, खूप अशांत वाटतं. म्हणजे अशी कुठेही आमच्या सेटवरती घाई नव्हती, गडबड नव्हता, गोंधळ नव्हता कुठल्याही पद्धतीचा. अत्यंत प्लॅन्ड पद्धतीने ते आजपर्यंत तसंच चालू आहे. खूप क्लॅरिटी आहे प्रत्येक गोष्टीबद्दल. योगेशच्या डोक्यामध्ये खूप जास्त क्लॅरिटी आहे आणि त्याचा फायदा सिनेमामध्ये सुद्धा झालाच. म्हणजे अर्थात त्याचीच विजन आहे जी आम्ही आमच्या मार्फत मांडतोय. आणि तेच पुन्हा तो प्रश्न मी तुलाही विचारेन की बायोपिकमध्ये काम करताना एक थोडंसं वेगळं दडपण असतं. ते दडपण तू घेतलं होतंस का तसं काही? मला असं वाटतं की ज्यांच्या आयुष्यामध्ये कॉन्ट्रोवर्सी असते ना, त्यांच्या बायोपिकमध्ये काम करताना ते दडपण जास्त जाणवू शकतं. कारण तो लोक कशा पद्धतीने स्वीकारतील. कारण काही लोकांच्या बाबतीमध्ये लोकांमध्ये मतभेद असतात. काही लोकांना एखादी व्यक्ती खूप आवडते, त्यांचे विचार असतील, त्यांची राजकीय मतं असतील, त्यांचं जो काही त्यांनी स्टँड आयुष्यात त्यांच्या घेतलेला आहे त्याच्याबद्दल मतमतांतरं असू शकतात. पण बाबूजी यांच्यासारख्या फार कमी व्यक्ती आहेत ज्यांच्यावर सगळ्या लोकांनी फक्त प्रेमच केलं. म्हणजे त्यांच्याबद्दल आपण कधीच काही कोणाच्या तोंडून वाईट ऐकलेलं नाही आहे ना, कधी त्यांनी कोणाचं वाईट केल्याचं आपल्या ऐकिवात आहे. अत्यंत साधी, सरळ, प्रेमाने जगलेली आणि फार काहीतरी भव्यदिव्य करून ठेवलेली अशी ही माणसं होती. त्यामुळे या चित्रपटामध्ये काम करताना दडपणपेक्षा सुद्धा आनंद हा जास्त होता. सुख होतं की इतक्या चांगल्या माणसाच्या आयुष्यावरती सिनेमा बनतोय आणि त्याच्यामध्ये आपण त्यांच्या बायकोची भूमिका करतोय. साधी माणसं होती, सरळ माणसं होती. तर दडपण निश्चित नव्हतं. दडपण कुठल्या गोष्टीचं असं की हा लोकांना म्हणजे सिनेमा म्हणून लोकांना आवडेल ना, ह्याचं दडपण ते 1 मेपर्यंत राहणारच आणि त्या 1 मेनंतर तेही जाईल याची आम्हाला खात्री आहे. आणि सुनीलजी मी हे विचारेन की बाबूजी आणि गदिमा मैत्री होती, भांडणंही होती, सगळं होतं. आणि समोर सागर तळाशीकरचंही लुक खूप छान वाटतं, अगदीच ते गदिमा वाटत आहेत. त्यामुळे मग ते बाबूजी आणि गदिमांचं हे सगळं जे समीकरण होतं, मैत्री, घट्ट मैत्री, भांडण तर जोरदार भांडण, हे सगळं ते आलं आहे का सिनेमात? काय अगदीच आलं आहे. आणि ते योगेशनी खूप छान त्याच्यातले मोजके प्रसंगच घेतलेले आहेत. कारण आपण सगळे कितीतरी प्रसंग असतील ज्यावेळेला त्यांचे मतभेद झाले असतील. हो बरोबर. तर असे अनेक प्रसंग होते, पण त्यातले मोजके प्रसंग त्यांनी इतक्या छान पद्धतीने पेरलेत त्या सिनेमामध्ये की ते प्रेक्षकांना त्यांच्यातली मैत्रीही दाखवेल आणि त्यांच्यातलं एकमेकांबद्दलचा आदर आणि प्रेमही दाखवेल. म्हणजे एका सीनचा तर मी आवर्जून उल्लेख करेन. जो सीन तो सीन आहेच ज्याच्यामध्ये त्यांचे खटके उडालेत. आणि याच्याबरोबर नंतर शेवटच्या भागामध्ये साधारण एक सीन येतो जेव्हा गदिमांकडे फार काही काम करत नव्हते, कारण ते दुर्धर आजाराने ग्रस्त होते. आणि बाबूजींना असं वाटलं की आपण ह्यांच्याकडून गाणं लिहून घेतलं ना तर त्यांना बरं वाटेल, म्हणून बाबूजी त्यांच्याकडे गेले आणि तो एक सीन योगेशने कन्सीव्ह केला आणि तो लिहिला आहे त्या दोघांमध्ये, ज्याच्यामध्ये ते असं म्हणतात की आता तू आधी जाणार का मी आधी जाणार हे मात्र तो प्रभू रामच ठरवेल. आणि ते तुम्ही त्या ट्रेलरमध्ये पाहिलं आहे. असा एक इतका सुंदर सीन त्यांनी कन्सीव्ह केला ज्यामध्ये त्यांचं एकमेकांबद्दलचं प्रेम आणि अतोनात आदर हे सगळंही दिसेल. त्यामुळे फॅन्टॅस्टिक झालं आहे सगळं, जमून आलं आहे सगळं. आता 1 तारखेला म्हणजे मुख्य प्रश्न पहिला हाच असेल किंवा मुख्य कुतूहल आहे ते म्हणजे गीत रामायण, त्याचा किती भाग असणार आहे ना. ऑफकोर्स गीत रामायणाशिवाय बाबूजींचं आयुष्याची चित्रकथा तुम्ही मांडूच शकत नाही, इतकं महत्त्वाचं आहे आणि इतकं मोठं
ते कार्य आहे आपल्या सगळ्यांसाठी. म्हणजे सांस्कृतिकदृष्ट्या सुद्धा मला असं वाटतं की महाराष्ट्राचा एक ठेवा आहे गीत रामायण, आणखीन तो अनेक पिढ्यांसाठी नेहमीच ॲब्सोल्युटली हो ॲब्सोल्युटली. त्यामुळे ते त्याच्याशिवाय चित्रपटात पुढेच जाऊ शकत नाही आम्ही. आणि ते घडत असतानाचे काही किस्से आहेत, ते घडल्यानंतरचे काही किस्से आहेत. जसं सावरकरांना त्यांच्याकडून गाणं ऐकायचं होतं, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. तर असे अनेक किस्से आहेत की जे तुम्हाला या चित्रपटातून पाहता येतील, जे कदाचित आपण ऐकले असतील, आपण वाचले असतील, पण ते त्या ठिकाणी घडताना तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. आणि आम्ही त्या प्रसंगांमध्ये असणार आहोत, याचा खरंच विलक्षण आनंद होतोय. सावरकरांचं खूप म्हणजे गीत रामायण त्यांनी पाहिलं होतं, त्यांचं एक खूप छान मैत्री झाली होती त्या काळात. सावरकर सिनेमाही आत्ता येऊन गेला, तेही तुम्ही पाहिलं, तर त्याबद्दलची तुमची प्रतिक्रिया? म्हणजे सावरकर चित्रपटाबद्दल आत्ताचं खूप छान चित्रपट केला होता. म्हणजे ह्या सगळ्या इतक्या उत्तुंग व्यक्ती आहेत ना, मला असं वाटतं की आता वाचन संस्कृती मागेच पडलेली आहे. आणि आता इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा लोक जे पटकन रेफरन्स काहीतरी आला म्हणून यूट्यूबवरती किंवा गुगलवरती सर्च करतील, विकिपीडियावरती तेवढ्यापुरतं वाचतील, आणखीन सोडून देतील. ह्या अशा व्यक्ती नाही आहेत. ही सगळी व्यक्तिमत्व आहेत ना, इतकी उत्तुंग आहेत की त्यांच्याबद्दल खरंच काहीतरी दीर्घ होणं आवश्यक आहे. आणि त्याच्यामध्येच मला असं वाटतं की स्वातंत्र्यवीर सावरकर यांचं आयुष्यसुद्धा आहे, जे आपल्या देशासाठी त्यांनी वाहून दिलं होतं, झोकून दिलं होतं त्यांनी स्वतःला या देशासाठी. त्यामुळे ते येणं खूपच गरजेचं होतं. जे माझं सोडून देव म्हणजे बाबूजींना सुद्धा असं त्यांचं एक शेवटचं स्वप्न म्हणून ते पाहत होते की मला सावरकरांवरती चित्रपट करायचा आहे. म्हणजे तुम्ही विचार करा किती उत्तुंग व्यक्तिमत्व ते असेल. आणि ह्या अशा व्यक्तिमत्वांवरती चित्रपट आलेच पाहिजेत, आणखीन ते आपण सगळ्यांनी पाहिलेच पाहिजेत आणि जाणून घेतलं पाहिजे या सगळ्यांबद्दल. उगीच आपलं उठलं आणि चर्चा केली त्यांच्यावरती, आणखीन जजमेंटल झालं, हे काही योग्य नाही असं वाटतं मला. आणि अर्थात कुंकूच्या आठवणी आल्याच असतील, कारण तेव्हाही तुमची जोडी खूप अगदी गाजली होती. ती मालिका इतकी सुपरहिट झाली होती, मला अगदी आठवते. तर तेव्हापासूनच एक कुठेतरी ते ट्युनिंग जमणं म्हणतो ना आपण, तर ते तसंच आता अजून बहरलं का? हो नक्की. म्हणजे मधल्या काही वर्षांमध्ये कॉन्टॅक्ट कमी झाला होता. भेटलो की आम्ही तसेच भेटतो, कारण ते त्या काळामध्ये आम्ही दिवस रात्र एकत्र होतो. 3 वर्ष जेव्हा तुम्ही पहिलं होतं, आणि 3 वर्ष सकाळी 7 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत तुम्ही सगळ्यात जास्त काळ त्या मालिकेच्या सेटवरती घालवता. तुमच्या घरच्यांबरोबर पण तुम्ही तेवढा घालवत नाही. आणि त्यामुळे ते घरचंच आहे. म्हणजे त्यामुळे कधीही आम्ही भेटलो तरी, आता सपोज त्याला माझ्याबद्दल काय बकडई ग पर्यंत माहिती असेल, तर तिथून पुढे मग जेव्हा केव्हा भेटतो तिथून मग पुढे आत्तापर्यंत काय घडलंय ते त्याला माहिती होतं. मला एक सुनील दादाची आठवण जी मी अगदी सगळीकडे सांगते, कारण हे मी त्याच्याकडून शिकले. आणि काम कसं करायचं, लाईट वगैरे हे तर सगळं म्हणजे आहेच, ते काही बोलण्याची गरज नाही आहे. पण त्याच्या पलीकडे जाऊन मला असं वाटतं की खूप माणूस म्हणून फार कमी चांगल्या व्यक्ती तुम्हाला भेटतात तुमच्या आयुष्यात. तर एक आमचा कुंकूच्या सेटवरती एक सीन काहीतरी चालला होता, एक सीन होता, आणि त्याचा OS झाला होता, त्याचा क्लोजअप झाला होता, आणि माझा चालू होता, आणि काय मी बोलले काहीतरी, आणि त्याच्यानंतर ना त्याच्या चेहऱ्यावरचे हावभाव बदलले. मला ते करताना जाणवलं की, पण मला कळे ना की त्याला आवडलं नाही आवडलं, काही सांगायचं आहे, चुकलं आहे वगैरे. तर तो असा पटकन असं आलं, तर मी त्याला म्हटलं काय, असं म्हटलं काही नाही असं म्हणून त्याने थांबवलं. आणि कट झाल्यानंतर ना त्यांनी हात धरून तो मला थेट मेकअप रूममध्ये घेऊन गेला. तर सेट पण 2 मिनटं हे होता की अरे झालं काय नक्की, काहीच बोलला नाही, हे नाही ते नाही. मी पण 2 मिनटं म्हटलं की अरे दादा बहुतेक रागवतोय, आता काहीतरी चुकली, माती खाल्ली असेल. पण त्यांनी तो गेला आणि त्यांनी त्याचं पाकीट उघडलं, आणि जेवढे त्याच्याकडे त्या दिवशी पैसे होते ते सगळे त्यांनी माझ्या हातात. तो म्हणला की मला माहिती नाही आहेत किती आहेत काय आहेत, आत्ता माझ्याकडे 2 कोटी असते तर मी तेही तुला देऊन टाकले असते, इतकं तर बाळा असंच चांगलं काम करत राहा. तर हे त्यावेळेला त्यांनी इतकं दिलखुलास कौतुक केलं, जे मला आत्तापर्यंत माझं असं कौतुक मला नाही आठवत आहे. की ऑब्व्हियसली कौतुक होत गेलं वेगवेगळ्या ठिकाणी, कॉम्प्लिमेंट्स मिळत गेल्या, पण ही एक अशी मी शिकले. आणि मग त्याच्यानंतर म्हटलं की हे मला करायचं. तर ते सुखांचा प्रयोग झाला होता, दादा ओम बुतकर नी परफॉर्म केलं होतं, टिळक स्मारकमध्ये प्रयोग होता. आणि तिथे मला ते असं झालं की मला आज मी काहीतरी खूप सॉलिड पाहिलं, आणि ओम बुतकरनी मला खूप काहीतरी दिलं आहे.
आणि मग मी स्टेजवरती गेले आणि त्या दिवशी माझ्याकडे जेवढे म्हणजे पर्समध्ये जेवढे पैसे होते ते असे तू जसे मला दिले होते तसंच त्याच्या हातामध्ये मी असे म्हटलं की हो 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 ॲब्सल्युटली. तर त्या अशा कुंकूच्या खूप प्रेमळ, खूप गोड, अनंत आठवणी आहेत. म्हणजे अप्पूताई त्याची बायको जेव्हा जेव्हा त्याला डबा पाठवायची आणि तिला जेव्हा माहिती असायचं की मी आहे किंवा माझा कॉल टाईम सेम आहे, माझ्यासाठी छोटा वेगळा डबा आलेलाच असायचा. काही वेगळं सांगायची गरज नाही की खा गं, कुठे राहतीयेस, काय करतीयेस माहिती नाही, तर पोट भरलेलं असू दे. एवढं प्रेम कोणाला. तर खूप त्यांनी, मी काय म्हणते की त्यांनी मला इतकं बिघडवलंय ना, इतके लाड करून डोक्यावरती बसवून ठेवलं त्यांनी मला. नाही, तिच्या आठवणी मृण्मयीबद्दल, मृण्मयी आली त्या दिवसापासून, म्हणजे आम्ही भोरला शूटिंग करत होतो तेव्हापासूनची मृण्मयी मला आठवते. आणि त्याच्यानंतर मी तिचं एक पोपटी चौकट नावाचं नाटक पाहिलं होतं. तर त्या नाटकासाठी सुद्धा मी आवर्जून गेलो होतो. मी कुठेतरी कोल्हापूरहून परत येत होतो आणि पुण्याला भरतला मी प्रयोग पाहायला थांबलो होतो. आणि ते काम असेल, मी तो पहिला सीन असेल जेव्हा ती अशी अल्लड मुलगी अशी धावत येते आणि त्या नरसिंहाच्या हातातलं असं कुंकू तिच्या कपाळावरती लागतं आणि त्याच्यानंतरचा तिचा तो एक लुक आहे. तिचं काय माहिती आहे का, ती बोलताना नट खूप चांगला वाईट आपल्याला कळूच शकतो, पण जर का एखाद्या लुकमध्ये, एखाद्या नुसत्या तुमच्या कटाक्षामध्ये जर का त्या भावना तुम्हाला दिसल्या ना, तर तो सगळ्यात मोठा नट आहे असं माझं मत आहे. आणि तोच लुक त्यावेळेला तिने, मी कुठलं तरी एक आर्ग्युमेंट असतं आणि त्याच्यानंतर शी इज टेकन अ बॅक, ती अशी धक्का बसलेला असतो तिला आणि तिने ज्या पद्धतीनं पाहिलं माझ्याकडे आणि मी म्हटले की माय गॉड, ये बात आहे, ये बात आहे. आणि मग मी म्हणून ते सगळं झालं, ते नंतरची गोष्ट. पण तशी ती गुणी अभिनेत्री आणि तितकीच वात्रटसुद्धा, इतकीच व्रात्यसुद्धा. त्यामुळे आमच्या दोघांची, माझी आणि अपर्णाची दोघांची खूप लाडकी आहे. माझी, आनंदची, शरद पोंक्षेची, आम्ही सगळ्यांची खूप लाडकी आहे ती. आणि म्हणून तसंच, आणि तिचं काम आता अजून बहरत चाललं आहे, खुलत चाललं आहे, हे पाहतानाचा आनंद खूप आहे. आणि तो आता हा चित्रपट करताना सुद्धा जेव्हा तो एक दादरा नगर हवेलीचा सीन होता किंवा आमच्या म्हातारपणीचा, म्हणजे बाबूजींच्या म्हातारपणी त्यांचं एक इंटरॅक्शन होती, तेव्हाचं सुद्धा एक नुसतं एक लुक दिल्यावरती जो एक अश्युरन्स तुम्हाला बायकोकडून हवं असतं किंवा बायकोकडून हे पाहिजे हे हवं असतं की नाही, तुम्ही एकटे नाही जाऊन चालणार, मी येणार तुमच्यासोबत, म्हणतानाचा जो तिच्या चेहऱ्यातला एक खात्री होती की मी येणं गरजेचं आहे, की त्याला नाही म्हणूच शकत नाहीत बाबूजी. ही जी एक गिव्ह अँड टेकचा मोमेंट असतो ना, तो खूप मायने, मला असं वाटतं की खूप महत्त्वाचा असतो. तो मिळतो, तो त्या गोष्टींमुळेच मिळतो. एकमेकांप्रती कौतुकही असावं लागतं, एकमेकांचे चांगले गुण माहिती असतात, तसे वाईट गुणही माहिती असायला लागतात. आणि ते तशा पद्धतीनं बघितलं तर लगेच तिला मी चिमटाही काढून, हे बरोबर नाही, हेही तिला सांगण्याची अधिकार मी बाळगतो अजूनही. त्यामुळे मला वाटतं की आपला सीन काही झाला, OS वगैरे झाला की योगेशकडे लुक, तर ऑब्व्हियसली तो ओके म्हणतोच, पण पहिलं कट झाल्यानंतर दादा ओके, एक नाही असतंच, बरं आलं ना, हे पहिलं व्हायचं. आणि मला तेच वाटतं की तुम्ही दोघंही सेटवर आहात, गाण्यांबद्दल आपण इतकं बोलतोय, त्या सिनेमात गाणं इतकं रसरसून भरलेलं आहे, आत्माच आहे असं म्हणेन मी. तिथेही सेटवर मैफिली होतच असतील ना? गाण्यांच्या मैफिली, गाणंच, आम्ही ओरिजिनल गाणं ऐकायचं याचाच आनंद आम्हाला खूप आहे. कारण या चित्रपटातून प्रेक्षकांना अजून एक गोष्ट महत्त्वाची सांगायची म्हणजे की या चित्रपटामध्ये तुम्हाला 27 गाणी बाबूजींच्या आवाजातली, बाबूजी असतील, मोहम्मद रफी असतील, किशोर कुमार असतील, यांच्या आवाजातली ओरिजिनल गाणी तुम्हाला ऐकायला मिळणार आहेत. आणि त्याला फक्त हो येस, ॲब्सल्युटली ट्रीट आहे. आणि तीच ट्रीट आम्हाला सेटवर असताना मिळत होती, कारण कुठल्याही प्रसंगानंतर एखादं गाणं वाजणार असेल किंवा आम्हाला ते लिपसिंग करायचं असेल तर ते आम्ही ओरिजिनल गाणं लावायचो आणि त्याच्यावरती आम्ही लिपसिंग करायचो. तर तो एक आनंद वेगळा होता. निरवता ती तशीच धुंदतेच चांदणे, छाया नीरे कियले चित्र तेच देखणे, जाईचा कुंज तोच
तीच गंध मोहिनी एकांती मज समीप तीच तूही कामिनी तीच तूही कामिनी तूच चंद्रमान भात तीच चैत्र यामिनी एकांती मज समीप तीच तूही कामिनी तीच तूही कामिनी तूच चंद्रमान भात. मला आत्ताच इतकं छान वाटलंय, आता मी आजच मला सिनेमा दाखवा असं झालंय मला. मी जाता जाता अगदी मला एक मोह आवरत नाही, एक प्रश्न मी विचारेन तुम्हाला की बाबूजींच्या गाण्यांचे आपण सगळे चाहते आहोत, सगळीच गाणी म्हणजे ती अगदी, आणि तुम्ही म्हणजे लहानपणापासून आहे, कधी भेट झाली होती? मी भाग्यवान आहे की माझी भेट झाली होती. मी त्यांच्या 75चा कार्यक्रमाचं अँकरिंग केलं होतं. एक तर पहिली गोष्ट ही आहे, आणि दुसरं म्हणजे सावरकर चित्रपटामध्ये त्याचे बरेच व्हर्जन्स झाले, बरेच दिग्दर्शक बदलले किंवा लेखकसुद्धा बदलले, आणि अशा वेळेला राम गबाले साहेब जेव्हा ते करणार होते त्यावेळेला सेनापती बापटांची भूमिका मी करण्यासाठी सिलेक्ट झालो होतो. त्यामुळे तेव्हा माझी बाबूजींची भेट झाली होती. आणि आवर्जून सांगायला आवडेल म्हणजे त्यांच्या 75चा जो कार्यक्रम मी अँकर केला होता, तर त्या कार्यक्रमाचं पुस्तक जे प्रकाशित झालं त्या दिवशी बाळासाहेब ठाकरे, मीनाताई ठाकरे, ललिता फडके, बाबासाहेब पुरंदरे ही सगळी मंडळी, थोर मंडळी स्टेजवरती होती व्यासपीठावरती, आणि मी अँकरिंग करत होतो. आणि त्याच्यानंतर त्या पुस्तकावरती या सगळ्यांच्या स्वाक्षऱ्या माझ्याकडे आहेत, आणि ते पुस्तक अजूनही माझ्याकडे आहे. तर ही एक वेगळी आठवण माझ्यासाठी कायम खूपच छान आहे. आणि बाबूजी तुम्हाला कळलेले या सिनेमानंतर, जसं आपण म्हणतो की गाण्यांचे चाहते आपण सगळे आहोत, तुम्ही त्यांना पाहिलंही, भेटला पण आहात, यानंतर सिनेमा झाल्यानंतर एक बाबूजींची ही कळलेली गोष्ट जी खूप आयुष्यभर मनात राहील, असं कायम राहील मनात, म्हणजे देशभक्ती आणि त्यांचं सावरकर प्रेम. इतकं काय म्हणतात त्याला की निष्ठेने आपण एखादी गोष्ट करावी आणि ती आपण करत राहावी, त्याच्यावरती किती त्याचा विरोध होतोय वगैरे किंवा त्याला किती समोरून प्रतिकार होतोय, या सगळ्या गोष्टींकडे लक्ष न देता आपल्याला ती गोष्ट करायची, आपण केलीच पाहिजे. हा जो एक भाव होता ना त्यांच्या मनातला, किंवा हे जे एक त्यांचं काय म्हणतील गुण होता त्यांचा, तो फार विलक्षण होता. आणि खूप मोठी व्यक्ती म्हणजे आपल्याला आजपर्यंत जे बाबूजी वाटत होते त्याच्यापेक्षा खरंच ते खूप अजूनही त्यांची मूर्ती माझ्यासाठी खूपच उंच झाली असं मी म्हणेन. ते जितके शांत होते तितकेच ते रागीठी होते. हो सगळ्या छटा यात पाहायला मिळतील. पण त्यांचा राग अर्थातच म्हणून दातोट खाऊन शिरात आणल्या जातात वगैरे अशी पद्धत नव्हती त्यांची रागाची. त्यांची पद्धत वेगळी होती. खूपच एड्युकेटेड असतील नसतील माहीत नाही, पण ते खूप समजूतदार आणि खूप विचारी होते असं मी म्हणेन. नक्कीच, म्हणजे खूप छटा, खूप पैलू सगळंच अनुभवायला मिळणार आहे. तो खजिना पाहायची आता उत्सुकता आहे. थँक्यू सो मच. खूप खूप भरभरून शुभेच्छा पुन्हा एकदा प्रेक्षकांना. काय मी एवढंच सांगेन की 1 मेला स्वरगंधर्व सुधीर फडके हा आमचा सिनेमा फक्त बघायला नाही तर ऐकायला सुद्धा या, कारण फक्त डोळ्यांना नाही तर कानांना सुद्धा ट्रीट असणार आहे. आणि आम्ही सगळ्यांनीच, आमच्या अख्ख्या टीमनी फार मनापासून जीव ओतून काम केलं आणि बाबूजींची संघर्ष गाथा पडद्यावरती मांडण्याचा आमचा प्रयत्न आहे. उचलून धरा. मी एवढंच सांगेन की बाबूजींच्या गाण्यांवरती आपण सगळ्यांनी प्रेम केलं, आणि ही फक्त आमची फिल्म नाही आहे, तर ही आपल्या सगळ्यांची, ज्यांचं संगीतावर प्रेम आहे, ज्यांचं महाराष्ट्रावर प्रेम आहे, ज्यांचं मराठी भाषेवर प्रेम आहे, त्या आपल्या सगळ्यांची ही फिल्म आहे. आणि ती पाहायला तुम्ही 1 मेला नक्की चित्रपटगृहात या, कारण सगळ्यात मोठा म्युझिकल बायोपिक असं आम्ही त्याला म्हणतो आहे, तर हा प्रदर्शित होणार आहे 1 मेला आपल्या महाराष्ट्र दिनी, कामगार दिनी. तर जरूर या चित्रपटगृहामध्ये. धन्यवाद. खूप खूप शुभेच्छा.